पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामेश्वरमधील नव्या पंबन पुलाचं लोकार्पण। हायड्रॉलिक लिफ्टने उचलल्या जाणाऱ्या पुलाखालून 72.5 मीटर लांबीच्या जहाजांना जाता येणार। कर्जमाफीच्या वक्तव्यावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी मागितली माफी। अनावधानाने शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, पत्रकार परिषद घेत जाहीर माफीनामा। बारामतीमध्ये माझ्यासारखं काम करणारा आमदार मिळणार नाही। 1952 पासूनच्या आमदारांची कामं पहा आणि माझं काम पहा, अजितदादांचा अप्रत्यक्षपणे शरद पवारांना टोला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आजचा वाशिम दौरा रद्द। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं दौरा रद्द करण्याचा निर्णय। सपत्नीक घेणार होते पोहरा देवीचं दर्शन। अंबरनाथमधील भाजपचे माजी नगरसेवक रोहित महाडिकांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर तलवारीने हल्ला। 10 ते 12 अज्ञातांकडून ऑफिसची तोडफोड। पोलिसात गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू। लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मोनेहरेंकडून स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न। गंभीर जखमी आयुक्तांवरती सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। लातूरच्या आयुक्तांचा आत्महत्येचा प्रयत्न। गोंदियामध्ये लग्न सोहळ्यामध्ये 25 वऱ्हाडी मंडळींना जेवणातून विषबाधा। 8 चिमुकली बालकं, एका गरोदर महिलेचा देखील यामध्ये समावेश। सर्व वऱ्हाडी मंडळींची प्रकृती स्थिर। पुण्यातील मंगेशकर रुग्णालयानं उपचार नाकारल्यानं मृत्यू झालेल्या तनिषा भिसेंच्या 2 जुळ्या मुलांचा उपचार हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून। फडणवीसांची घोषणा। तर चौकशी अहवाल आल्यावरती दोषींवर कडक कारवाई करणार, अजित पवारांचं वक्तव्य। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामेश्वरमधील नव्या पंबन पुलाचं लोकार्पण। हायड्रोलिक लिफ्टने उचलल्या जाणाऱ्या पुलाखालून 72.5 मीटर लांबीच्या जहाजांना जाता येणार। आज देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह। अयोध्येमध्ये रामलल्लाच्या दर्शनासाठी तुफान गर्दी। तर नाशिकमधील काळाराम, शिर्डीमध्ये साई, नागपूरमधील पोद्दारेश्वर, बुलढाण्यातील गजानन महाराज मंदिरामध्ये भाविकांची रीक। राज्यभरातील राम मंदिरं भाविकांनी सजली।